नागपुर दीक्षा भूमि में चल रहे विकास और सौंदर्यीकरण कार्य के बीच प्रस्तावित भूमिगत पार्किंग को लेकर तनाव बढ़ गया है, जिसके तहत सोमवार को हिंसा हुई और प्रस्तावित संशोधन का विरोध करने वाले दीक्षा भूमि स्मारक समिति के सदस्यों ने मामले को अपने हाथों में ले लिया और इस पवित्र स्थान पर निर्माणाधीन स्थल में आग लगा दी गई। गौरतलब रहे कि स्मारक समिति के सचिव राजेंद्र गवाल ने एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान समिति अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई पर सार्वजनिक रूप से आरोप लगाया था। दीक्षा भूमि स्मारक समिति के भीतर गुटों के बीच मतभेद सोमवार को नए स्तर पर पहुंच गया, जिसके तहत परिणाम स्वरूप हिंसा हुई। विरोधी समूहों ने दीक्षा भूमि के निर्माण स्थल पर धावा बोल दिया और खड़े खंभों में आग लगा दी गई। हिंसा की खबरों पर तुरंत प्रतिक्रिया देते हुए नागपुर पुलिस का एक दस्ता घटनास्थल पर पहुंचा और इसमें शामिल पक्षों के बीच मध्यस्थता करने का प्रयास किया गया। ज्या दीक्षा भूमीवर भारताचे संविधान विधाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली होती। दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धम्मयात्रा त्या ठिकाणी साजरी केली जाते आणि जगभरातून लाखो लोक त्या ठिकाणी येतात। अंदाजे 10 ते 12 लाख लोक त्या ठिकाणी येत असतात। 50,000पेक्षा जास्त गाड्या त्या ठिकाणी येत असतात। दीक्षाभूमी स्मारक समितीने या पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा माजी राज्यपाल रासू गवई साहेब हे अध्यक्ष असताना आणि सदानंद फुलझेले सचिव असताना त्या ठिकाणी मोठा स्तूप त्या ठिकाणी शासनाच्या मदतीने तत्कालीन शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता। त्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्या स्तूप एक प्रतीक या नात्याने त्या ठिकाणी लोक भेटी देतात, त्या ठिकाणची माती आपल्या कपाळाला लावतात। त्या ठिकाणी काहीतरी बांधकाम अंडरग्राउंड पार्किंगचं सुरू आहे आणि लोकांनी मोर्चा काढून त्या ठिकाणी लोक गेलेत, तोडफोड सुरू आहे। माझा या ठिकाणी राज्य शासनाला प्रश्न आहे। आता आम्ही त्या ठिकाणी विचारणा केली आणि राज्य शासनाला विनंती केली की त्यांनी याच्यावरती भाष्य करावं। त्या ठिकाणी लोकांनी ती तोडफोड का केली? स्मारक समितीने लोकांच्या भावनांचा सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे, लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे। यापूर्वी का घेण्यात आलं नाही? जी पार्किंग अंडरग्राउंड त्या ठिकाणी केली जात आहे ती कुणासाठी आणि का केली जाते आणि त्याचा फायदा काय, हे सगळ्या बाबींवर लक्ष घालणं अत्यंत महत्वाचं आहे। नागपूरचा माजी पालकमंत्री या नात्यानं आणि आम्ही नागपूरचे दोन्ही आमदार विकासभाऊ ठाकरे आणि मी, विकासभाऊ ठाकरे माजी महापौर पण त्या ठिकाणी राहिलेले आहेत, मी पालकमंत्री राहिलेला आहे। आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊन शनिवारी प्रशासनाला विचारणा करणार आहोत की हा प्रकार का त्या ठिकाणी घडतो आहे, ही तोडफोड का केली जात आहे आणि लोकांचा हा उद्रेक कशामुळे झाला आणि लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही, ही विचारणा आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत। मला तरी वाटतं की त्या बांधकामामुळे दीक्षाभूमीच्या स्तूपाला सुद्धा त्या ठिकाणी धोका निर्माण झालाय, स्ट्रक्चरला धोका निर्माण झालाय। एक मोठा खेळ त्या ठिकाणी खेळला जातोय, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। ब्यूरो रिपोर्ट, कारा न्यूज, नागपुर। सनशाइन इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इंफ्रा 7 मौजा खरसोली में। भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर। NMRDA सैंक्शन विद RL प्लॉट्स फॉर सेल। नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ। हमारी विशेषताएं: ओपन स्पेस वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट, नियरेस्ट लोकेशन। लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड। अप टू 70% बैंक फाइनेंस अवेलेबल। फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल, डायरेक्टर, 9371436010। आवर ऑफिस एड्रेस: प्लॉट नंबर 2021 जोगी नगर रिंग रोड, शताब्दी स्क्वायर, बिसाइड अथर्व टायर, नागपुर।